बातमी आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिलाय। सचिन आंदुरे, गणेश मिस्किन, अमित देवगेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या 5 आरोपींना साल 2018 ते 19 दरम्यान अटक करण्यात आली होती। अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच होते, तर खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, त्यामुळे जामीन मंजूर केल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। याशिवाय तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळाही कोर्टाने दिलेला आहे। तर न्यायमूर्ती एस किल्लोर यांनी 5 प्रकरणातील आणखी एक आरोपी वीरेंद्र सिंग तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। हायकोर्टाकडून हे निर्देश देण्यात आले। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? पानसरे हत्या प्रकरणातील या आरोपींना जामीन मिळालेला आहे, कोणत्या ग्राउंडवर हा जामीन मिळालाय, कधीपासून हे आरोपी तुरुंगात आहेत? खरं तर आपल्याला माहिती आहे की 2018 ते 19 या दरम्यानच या 5ही आरोपींना अटक झाली होती। पण या सगळ्या प्रकरणाचा होत असलेला तपास हायकोर्टाकडनं सीबीआयला हस्तांतरित तपास केल्यानंतर केलं जाणारं मॉनिटरिंग आणि या तपासामध्ये योग्य ती आणि समाधानकारक प्रगती समोर येतच नाहीये, या सगळ्या आधारावरच या 5 आरोपींनी जामिनासाठी अर्ज सादर केला होता। आणि याचमुळे या प्रकरणात या 5 आरोपींना अखेर न्यायमूर्ती एस किल्लार यांनी यांच्या एकलपीठानं दिलासा जरी दिला असला तरी यातलाच अजून एक आरोपी वीरेंद्र सिंह तावडे याच्याही जामीन अर्जावर स्वतंत्रपणे विचार करण्याचे निर्देश सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। यातल्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आपल्याला मानल्या जातात की कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचं गूढ अजूनही उलगडलं नाहीये किंवा अजूनही ते गूढ उलगडण्यामध्ये तपास यंत्रणांना योग्य ते यश मिळालं नाहीये। त्यांनी दाखल केलेले पुरावे, त्यांनी सादर केलेला तपास, आणखीन कोर्टामध्ये वेगवेगळ्या केलेली सुनावणी यावर कोर्ट सुद्धा असमाधानी आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। याचमुळे या प्रकरणाचं गूढ जरी कायम असलं तरी या 5 आरोपींना मिळालेला जामीन हे यातलं महत्त्वपूर्ण या खटल्यातलं पाऊल मानलं जातं। आता वीरेंद्र सिंह तावडे यांच्या बाबतीत काय निकाल होतो, काय निर्णय घेतला जातो, काय निर्देशांचं पालन केलं जातं, हा विषय आज तरी अनुत्तरित आहे। निश्चितच प्रशांत, यामुळे आता तपास कुठपर्यंत पोहोचलाय, कधीपर्यंत तो पूर्ण होणार, हाही सगळ्यात मोठा सवाल आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।